फ्रेंड्स, आत्ता सध्या ना पावसाळ्याचा सीझन चालू आहे आणि संध्याकाळी हमखास आहे ना छोटीशी भूक लागते 5-5:30च्या दरम्यान. आणि आता रोज तर आपण आहे ना तेलकट काही खाऊ शकत नाही. कोरडा खाऊ असेल तो सुद्धा आपण करून ठेवलेला असतो. पण ज्या वेळेला असं वाटतं ना की काहीतरी गरम खावंसं वाटतं किंवा कमी तेलकट असावं, तळलेलं नसावं, तर त्यासाठी आज आपण आहे ना आजची रेसिपी करणार आहोत. हाय फ्रेंड्स, मी संपदा. वेलकम टू सॅम्स किचन. फ्रेंड्स, आज आपण आहे ना मस्त मिश्र पालेभाज्यांचे आहे ना एक मस्तपैकी स्नॅक्स करणार आहोत. अगदी कमी तेलातल्या, हार्डली 1 ते 2 चमचे लागतात. चविष्ट आहे आणि गरमागरम तर इतकं अप्रतिम लागतं. 3, 2, 1. मिश्र पालेभाज्यांच्या कुरकुरीत वड्या करण्यासाठी आपल्याला इकडे पालेभाज्या लागणार आहेत मिक्स. तर इथे मी आहे ना एक 20 ते 22 आहे ना पालकाची पानं घेतली आहेत, मूठभर कोथिंबीर आणि मूठभर इथे आहे ना मेथी घेतलेली आहे. बरं, आता ह्याच्यातलं काही जरी अवेलेबल नसेल तर तुम्ही आहे ना कमी जास्त करू शकता. आता हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आपण आता हे बारीक चिरून घेऊयात. सगळ्या पालेभाज्या आपण एकदम मस्त बारीक चिरून घेतलेल्या आहेत. इथे आपल्याला एक पेस्ट करायची आहे. इकडे मी आहे ना फ्रेश सोललेले मटार घेतलेले आहेत. ऑप्शनल आहेत, ते तुम्ही स्किप केले तरी चालतील. भरपूर असं लसूण, जवळजवळ मी 11 ते 12 पाकळ्या घेतलेल्या आहेत. जेवढे तिखट पाहिजे तेवढ्या मिरच्या. आणि इथे मी ना कोथिंबीर ज्या वेळेला निवडून घेतली ना त्याच्या काड्या होत्या, इथे मी त्या चटणीमध्ये वापरत असते. सो आता आपण आहे ना या हिरव्या ठेच्यामध्ये वापरणार आहोत. हे सगळं आता मिक्सरमध्ये घालून घेऊयात. आता ह्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊयात. फाईन पेस्ट करून झालेली. आता आपण हे बाजूला ठेवूया. इथे आपल्याला एक बॅटर करून घ्यायचंय. सेम वाटीने मी ना 2 वाटी इकडे डाळीचं पीठ घेतलेलं आहे, अर्धी वाटी तांदूळाचं पीठ. आता हे लाल तांदूळाचं पिठी मी घरी केली होती, नाहीतर बेसिकली आपली पांढरी जी तांदूळाची पिठी आहे ती घेतली तरी चालेल. ही ह्याच्यात मिक्स करूया. थोडासा ओवा हातावर क्रश करूया. अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ. आता आपण आहे ना हे कोरडं जिन्नस एकत्र मिक्स करून घेतलं की थोडं थोडं पाण्याने आपण आहे ना छानपैकी, जसं भजीचं पीठ असतं ना एक्झॅक्टली तेवढी कन्सिस्टन्सी ठेवायची. हे बघा, मी पीठ भिजवून घेतलेलं आहे, जसं भजीचं पीठ आहे ना त्या पद्धतीने भिजवलेलं आहे. आता हे बाजूला ठेवूयात. आपल्याला आता आहे ना वडीचं आहे ना बॅटर तयार करायचं आहे. वडी शिजवण्याच्या आधी काय करायचंय, एका थाळ्याला आपण आहे ना थोडंसं तेल लावून असं ग्रीस करून घ्यायचंय. कारण काय होतं माहिती का, ही जर पूर्वतयारी केली नाही ना तर ऐन वेळेला वडीचं बॅटर तयार झालं की मग खूप घाई होते. ही जर पूर्वतयारी केली तर फास्ट काम होतं आपलं. ग्रीस करून झालेला आहे. आता बाजूला ठेवूयात. एका कढईत आहे ना छोटा डाव तेल तापवून घेतलंय. त्यातनं थोडेसे जिरे. जिरे छान फुलले ना की त्यात थोडासा हिंग. आता मिक्सरमध्ये आपण ही जी पेस्ट केली होती ती सगळी घालून घेऊया. आता ही जी पेस्ट आहे ना ती 1 मिनिट छानपैकी परतून घेऊया. म्हणजे काय होतं की त्याचा कच्चेपणा सगळा निघून जातो. 1 मिनिट आपण छान परतून घेतलेला आहे. आता या ज्या बारीक चिरलेल्या पालेभाज्या त्या घालून घेऊयात. पालेभाज्या आहे ना छान 50% शिजवून घ्यायच्या ह्याच्यावर. बरं, आता ह्याच्यावर ना झाकण अजिबात ठेवायचं नाही, नाहीतर मग काय होतं त्यातली मेथी वगैरे जी आहे ना ती एकदम कडसर होते ना, यासाठी ओपनच आहे ना आपण आहे ना छान 50% छान शिजवून घेऊयात भाज्या. 1-2 मिनिटं छान आपण आहे ना परतून घेतलेलं आहे आणि भाज्या 50% शिजल्या आहेत. आता हे जे आपण आहे ना बेसनाचं बॅटर केलं होतं ते सगळं ओतून घेऊया. आता आपण आहे ना छानपैकी हे सगळं मिक्स करूयात. गोळा होईपर्यंत आहे ना थोडंसं मीडियम फ्लेम ठेवायची. म्हणजे काय होतं की छान सगळं मिक्स होतं आणि बेसन शिजलं ना की त्याचा छानपैकी एक गोळा होतो तयार. सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि बघू शकताय तुम्ही इतकं मस्तपैकी असा गोळा तयार झालेला आहे. आता हे जे बेसन आहे ते कच्चं आहे. आपल्याला फक्त 2 मिनिटं आहे ना लो फ्लेमवर शिजवून घ्यायचंय. 2 ते 3 मिनिटं झालीत. आपण चेक करूया. आपला जो गोळा आहे ना तो छानपैकी शिजून अजून घट्ट झालेला आहे. आता काय करायचंय, गॅस बंद करायचा आणि आपण जे ग्रीस केलेलं म्हणजे तेलाने ग्रीस केलेलं थाळा आहे त्याच्यात आपण काढून घेऊयात. आता आपण हा जो गोळा आहे तो सगळा ह्याच्यात काढून घेऊया. एखाद्या दावानी किंवा असं उलटणं वगैरे असेल ना तर त्याने स्प्रेड करायचं, नाही तर चक्क आहे ना यात वाटीला तेल लावलेलं आहे त्यांनी स्प्रेड करायचं.
आता ह्याच्यावरच काय करायचं की थोडेसे तीळ जे आहे तर ते असे छान स्प्रेड करायचे. आणि आता काय होतं की थोडंसं आहे ना किंचित कोमट व्हायला चालू होतं ना की त्यावेळेला थोडंसं हाताने आहे ना असं स्प्रेड करायचं किंवा असं दाबून घ्यायचं, म्हणजे तीळ जे आहेत ते छान चिकटतात. छानपैकी आपण थापून घेतलेली आहे. आता काय करूयात, पूर्ण गार करून घेऊ आणि मग त्याच्या वड्या पाडूयात. मिश्रण आपलं आहे ना गार झालेलं आहे. इथे मी सुरीला काय केलंय, तेल लावून घेतलेलं आहे, म्हणजे ना चिटकत नाही अजिबात. आणि आता जशा तुम्हाला वड्या हव्यात ना त्या पद्धतीने तुम्ही आहे ना कट करून घ्या. वड्या कट करून झालेल्या आहेत, म्हणजेच तुम्हाला दाखवते. इतकी सुंदर अशी जाडसर आहे ना तर ती छान वाटते. आता या आपल्याला वड्या आहेत ना त्या शॅलो फ्राय करायच्या, म्हणून मी तव्यावर काय केलंय, थोडंसं तेल घातलेलं आहे. तुम्ही डीप फ्राय पण करू शकता. आता तेल तापलं ना की काय करायचंय, आपण या ज्या वड्या आहेत त्या आपण खरपूस अशा आहे ना मध्यम किंवा मग लो फ्लेमवर आहे ना आपण छानपैकी भाजून घेऊयात. वड्या ठेवल्या ना की हे जे कडेला जातं ना तेल, तर ते काय करायचं, आपण आहे ना असं छानपैकी गोल फिरवून घेऊयात, म्हणजे सगळ्या वड्यांना मस्त लागतात. आता खालून आहे ना वड्या मस्त कुरकुरीत करून घेऊ. 1-2 मिनिटं झालेले, आपण आहे ना जस्ट आता चेक करूयात. हे बघा, इतकं सुंदर असा लालसर कलर आलेला आहे. आता याच पद्धतीने आहे ना सगळ्या वड्या ज्या आहेत त्या उलटून घेऊयात. फ्रेंड्स, वड्या भाजताना आहेत ना इतका सुंदर असा आहे ना सुगंध सुटलेला आहे, थोडासा मेथीचा, पालकचा. आता आपण सगळ्या वड्या उलटून घेतलेल्या आहेत. खालच्या साईडनी पण म्हणजेच दुसऱ्या साईडनी पण आपण कुरकुरीत करून घेऊयात. फ्रेंड्स, आता ना इकडे एक छोटीशी टिप आहे बरं का. तर या ज्या वड्या आहेत ना आपण शिजवून ज्या वेळेला गार करून वड्या पाडल्या ना, तर तशा तुम्ही आहे ना साध्या आपल्या स्टीलच्या वगैरे डब्यात आहे ना तशा कट करून ठेवू शकता. म्हणजे तुम्हाला ज्यावेळेला पाहिजे त्यावेळेला तुम्ही जेवढ्या हव्यात तेवढ्या काढून आहे ना छानपैकी फ्राय करू शकता. 1 मिनिटं झालेलं आहे. तवा तापल्यामुळे काय होतं की आहे ना आपल्या वड्या ज्या आहेत त्या लवकर भाजल्या जातात. हे बघा, मी आता एक वडी आहे ना टर्न करून बघितली, मस्त भाजली गेलेली आहे. आता आपण आहे ना काय करूया, या वड्या काढून बाकीच्या वड्या पण छान फ्राय करून घेऊ. फ्रेंड्स, मस्त अशा गरमागरम खुसखुशीत चविष्ट अशा मिश्र पालेभाज्यांची हिरवी कुरकुरीत वडी इथे तयार आहे आणि आपण ती सर्व केली आहे. ह्याच्याबरोबर तुम्ही सॉस सुद्धा सर्व करू शकता, पण तशी सुद्धा अप्रतिमच लागते. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी? आता या ज्या वड्या आहेत त्या मी तुम्हाला ना व्हिडिओ करताना सांगितलेलंच आहे. या ज्या वड्या आहेत त्या ना बनवून तुम्ही ठेवू शकता आणि ज्या वेळेला तुम्हाला भूक लागली किंवा पाहुणे येणार आहे त्यावेळेला हार्डली 1-5 मिनिटात तुम्ही तव्यावर मस्त शॅलो फ्राय करून घेऊ शकता. फ्रेंड्स, ह्याच्या व्यतिरिक्त सुद्धा आहे ना आपल्या चॅनलवर आपण आहे ना स्नॅक्सचे व्हिडिओ केलेले आहेत. सगळ्याच्या लिंक्स डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की चेक करा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. थँक्यू.